भिवंडी लोकसभा क्षेत्रासाठी आपलं नक्की विजन काय आहे आणि ते आपण सत्यात कसं उतरवणार आहे? मला वाटतं आमच्या लोकसभा क्षेत्रात 30% लोक साधारणतः मध्यमवर्गीय, 2-4% श्रीमंत आहेत, बाकी 2-4% त्याच्या खालचे आहेत. त्याच्यामुळे इथं आहे ना, प्राधान्य द्यायचं असेल तर ते आरोग्य आणि शिक्षण या दोन विभागांना खूप प्राधान्य द्यायला लागेल. भिवंडीत आज आपण पाहिलं असेल, आमच्या भिवंडीची लोकसंख्या सांगतो फक्त शहर आणि ग्रामीण 3 मतदारसंघ बरोबर. विधानसभा 3 मतदारसंघ असल्यामुळे लोकसंख्या आहे 15 लाखाच्या. 15 लाखाच्या लोकसंख्येला फक्त एक उपजिल्हा रुग्णालय. अंत आहे. हा, शासनाचे काही नियम काय असतात मला माहित नाही, परंतु गरजेनुसार काही नियम बदलायला हवे. हे एवढ्या लोकसंख्येला तुम्ही जिल्हा रुग्णालय द्यायला, त्याही लोकसंख्येत सांगतो खूप गरिबी तुम्हाला दिसेल. भिवंडीत आमच्या तुम्ही आला तर खूप गरिबी दिसेल. म्हणजे एकमेव हॉस्पिटल IGM जे इंदिरा गांधी मेडिकल हॉस्पिटल आहे, तिथेही लोकांची एवढी गैरसोय होती. अनेक वर्षात ते काम झालं नाही. रस्त्यांचे आता 1-6 वर्षात मी पाठपुरावा करतोय. सगळ्यात महत्वाचं सांगतो, आमच्याकडं रेसिडेन्स हे खूप मोठ्या प्रमाणात येते, परंतु हे रेसिडेन्स येताना आजूबाजूचा व्यवसाय जगला पाहिजे. आज वेअरहाऊसचा व्यवसाय आम्ही जगवला, परंतु फार पूर्वी शासनाची MIDC ची योजना होती. आज माझ्या मतदारसंघ तो भिवंडी सरवलीला एक MIDC आहे, मुरबाडला MIDC आहे, शहापूरला MIDC आहे. या सगळ्या MIDC तुम्ही बघितलं, कमीत कमी 50% इथल्या कंपन्या बंद झाल्या. MIDC ला आवश्यक ज्या गोष्टी आहेत, मग रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, लेबरचा विषय असेल, असे अनेक विषय असतात. शासनाकडून या गोष्टींची पूर्तता केली जात नाही, सुविधा दिल्या जात नाही.